नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जागतिकीकरणाच्या वाटचालीमध्ये मेट्रो आणि स्मार्ट सिटीची स्वप्न पाहत असताना खऱ्या आदिवासींच्या कुपोषणाचा गंभीर चेहरा आपल्या समोर आलाय. म्हणून आजच्या महाचर्चेचा विषय आहे की कुपोषण सद्यस्थिती आणि उपाययोजना. या महाचर्चेमध्ये आपल्याबरोबर आज सहभागी होत आहेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत. नमस्कार. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमत संदीपजी प्रधान आणि नागपूरच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे, जे वैरागड जिल्हा अमरावती या ठिकाणच्या आदिवासींच्या समस्यांवर त्यांच्या एकूण असलेल्या चळवळींवर काम करतात. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या संदर्भातली प्रथमतः आपण एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग विषयाकडे वळूया. रोज 2 वेळचं अन्न सहज आणि पोटभर मिळणाऱ्या लोकांसाठी कुपोषण ही एक बातमी असेल, पण पुरेशा अन्नाची भ्रांत असणाऱ्यांची अवस्था फार बिकट आहे. महाराष्ट्रात देशातच नव्हे तर कुपोषण ही एक जागतिक समस्या बनली आहे. दरवर्षी पावसाळा संपत आला की कुपोषणामुळे बळी गेल्याच्या बातम्या झळकतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ही समस्या फार गंभीर आहे. विदर्भ मराठवाडाच नव्हे तर यंदा मुंबईसारख्या महानगराच्या वेशीवरच कुपोषणाची समस्या उजेडात आली. आधीच ॲनिमिया, त्यात गर्भारपण आणि त्यानंतर जन्मलेलं कुपोषित मूल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्त्रियांची आरोग्य स्थिती फार बिकट आहे. कुपोषणाचे आकडे आणि त्यावरून होणारं राजकारण यांच्या चर्चा झडतात, परंतु कुपोषण नाहीसं करण्याच्या उपाययोजनांवर अंमल करण्यात दुर्लक्ष होत आहे. तात्पुरत्या उपाययोजनांनी ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी नियोजनबद्ध प्रकल्प राबवायला हवेत. चंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशाला सुदृढ सामाजिक आरोग्य राखणं कठीण नाही, परंतु राजकारणापलीकडे जाऊन पावलं उचलायला हवीत. कुपोषण नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, पण परिणाम सकारात्मक येण्यासाठी भविष्यातील उपाययोजनांवर एक दृष्टिक्षेप टाकण्यासाठीच आजची ही महाचर्चा. महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कुपोषण आणि सद्यस्थिती त्यावर उपाययोजना. वर्तमानामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे डॉक्टर दीपक सावंतजी, मला सांगा, याकडे पाहिल्यानंतर आपण जी स्मार्ट सिटीची स्वप्न पाहतोय या सगळ्याला हा असणारा वर्तमानातला शाप आहे असं वाटत नाही का तुम्हाला? काय सद्यस्थिती आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची परिस्थिती गंभीर आहे हे मी मानतोच जी, पण त्याचबरोबर त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत, जी काही कारण मीमांसा आहे, हो, त्याच्याकडे गेली कित्येक वर्ष, गेल्या 20 वर्षापासून मी स्वतः या भागामध्ये काम करतोय, तरी देखील ही समस्या मला देखील सुटल्यासारखी दिसत नाहीये हे मी प्रांजळपणे कबूल करतो. सर्वात प्रथम कुपोषण हे अनेक डिपार्टमेंटशी संबंधित आहे. हो, महिला बालविकास असेल, आदिवासी खातं असेल, आमचं खातं म्हणजे आरोग्य खातं असेल, ग्रामविकास असेल, पाणी पुरवठा स्वच्छता असेल, सामाजिक न्याय असेल आणि काही प्रमाणामध्ये वैद्यकीय शिक्षण असेल, अशा अनेक डिपार्टमेंटशी संबंधित असा विषय आहे. अनेक योजना राज्य शासनातर्फे अनेक वर्षापासून राबवल्या जातात, पण त्या योजनांचा समन्वय करून कॉन्व्हर्जन्स ऑफ स्कीम जर ह्याच्यामध्ये झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीने याचं आपल्याला नियंत्रण करता येईल. आता पहा की अर्ली मॅरेज, अर्ली प्रेग्नन्सी असं या कुपोषणाचं मूळ कारण असं मानलं जाते. अर्ली मॅरेज, अर्ली प्रेग्नन्सी झाल्यानंतर ती जी मुलगी असते अडोलसंट एज मध्ये म्हणजे किशोर वय. आपण डॉक्टर साहेब कारणांकडे येऊ, पण ह्या जो महत्वाचा मुद्दा आपण मांडलात विवेक पंडितजी, समन्वयाचा अभाव. तुम्ही इतके वर्ष काम करताय, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सरकार कोणाचं आहे, सत्तेत कोण आहे याही पेक्षा समन्वयाचा अभाव आणि हा अभाव दूर करण्यासाठी काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. नक्की समन्वयाचा अभाव त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा आहे? आपण आधी हे पाहूया की आता देशाच्या स्वातंत्र्याला 70 वर्ष होतील. हो, हा जो प्रश्न आहे हा कुपोषणाचा असा प्रश्न नाहीये किंवा ते बाळ कोणत्या आजारानं मरतं हा देखील प्रश्न नाही. हो, हा प्रश्न मूळ भूकेचा आहे. अगदी बरोबर. आणि भूक जी आहे ती दारिद्र्याशी निगडीत आहे, ती जगण्याशी निगडीत आहे. 70 वर्षापूर्वी या देशानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान केला.
विवेक 70 पंडित वर्ष आम्ही हा विवेक पंडित अधिकार एकच नाकारत मिनिट आलो. तुम्हाला थांबवतो. अन्नधान्य सुरक्षा योजनेसारख्या अनेक योजना आल्या, अंत्योदय सारखी योजना आली, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते धान्य पोहोचलं नाही, म्हणून समन्वयाचा अभाव हा नक्की कसा आहे? हा जो मुद्दा आहे, मी जो सांगतोय की 70 वर्षानंतर आम्ही जगण्याचा अधिकार अजून देऊ शकलो नाही. डॉक्टर दीपक सावंत मंत्री महोदय म्हणाले, त्याच्याशी मी सहमत आहे. हो, मुळात मुद्दा असा आहे की आम्हाला त्या मुलाला जगवणं हे आवश्यक आहे, कारण त्याचा ते हक्क आहे. जी. ती कोणतीही मेहरबानी आम्ही त्याच्यावर करत नाही. हो, आणि हा प्रश्न आरोग्याशी निगडीत नाही हे मी आधीच सांगितलेलं हो, आहे. हो. कारण जे आरोग्य खात्याकडे हे बाळ कधी जाईल, जेव्हा ते मरणाच्या दारात जाईल. बरोबर, ज्याला आजार होईल ते. हा, हे मरणाच्या दारात का जातं, तर मूळ दारिद्र्यावरचे इलाज जे आहेत, हे दारिद्र्यावरचे इलाज आज नाही, गेले अनेक वर्ष आपण सांगत आलो. परंतु त्याचा जो एकत्रितपणे इम्पॅक्ट व्हायला पाहिजे आणि एकत्रितपणे ते एक म्हणून दिसायला पाहिजे. उदाहरणार्थ सरकार ही एक गोष्ट दिसायला पाहिजे. ती आज कशी प्रत्येक- दिसायला पाहिजे विवेक पंडितजी? आपण संदीप प्रधानजी, प्रत्येक ठिकाणी एक बातमी आणि त्याचं रेटिंग, बातमी गाडी रेटिंग याच गोष्टी फक्त पाहिल्या जातात. या प्रत्येक गोष्टीची एक बातमी, उद्या जर मोठी बातमी येते, कुपोषणाची बातमी 7व्या पानावर जाईल, त्याला मीडियाही रेटिंगच फक्त महत्व आहे, असं वाटत नाही का? या प्रश्नाचं गांभीर्य ओळखलं पाहिजे, तेवढं ओळखलं जात नाहीये. नाही, असं नाहीये. मीडियानी सातत्याने हा विषय लावलाय. बघा, असं 91-92 साली या भागामध्ये जिथं आता कुपोषण आहे तिथं कुपोषण होतं जी. आणि मोठ्या प्रमाणावरती बालमृत्यू झाल्यानंतर मीडियाने तो प्रश्न हाती घेतला. आणि त्यानंतर आज आता 25 वर्षानंतर सुद्धा आपण तेच बघतो आहोत की चित्र काही बदललेलं नाही. उलट आता म्हणजे जव्हार मोखाड्याचं होतं, तर आता वाड्यासारखा जो भाग आहे, की जो तुलनेने खरा तर जास्त अधिक बरा भाग म्हटलं पाहिजे, की जिथे जवळपास काही मोठे कारखाने उभे राहिले आहेत, त्यामुळे तिथे आदिवासींना काम मिळू शकतं, अशा भागात सुद्धा आता कुपोषणाची समस्या आपल्याला जाणवते. त्यामुळे कसं आहे की जर समजा सरकारच या सगळ्या प्रश्नाकडे जेवढ्या गांभीर्याने बघायला पाहिजे आणि ज्या सगळ्या वेगवेगळी संबंधित खाती आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असायला पाहिजे, तसं जर नसेल तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशी समस्या निर्माण होईल तेव्हा मीडिया साहजिकच ती हायलाईट करणार किंवा त्याच्याकडे लक्ष संदीपजी, म्हणजे मुळात जो प्रभाव ज्या पद्धतीच्या गंभीर बातमीचा पडायला पाहिजे अजून पडला नाही. आपल्याला या समस्येकडे पाहताना राज्य शासन म्हणून आपण सावंतसाहेब कशा पद्धतीने पाहतोय, हा महत्वाचा दृष्टिकोन आहे. समस्या आपण मान्य केलीत, मुळामध्ये असा कुठला दृष्टिक्षेप असेल का? आपण डॉक्टर रवींद्र कोल्हेंकडे पण नंतर जाणार आहोत. याकडे आपण कशा दृष्टिकोनात पाहताय? जे संदीपजी प्रधान म्हणतात 25 वर्षापासूनची समस्या आहे, तुम्हाला सोडवावी लागेल कारण वेगळे शासन आहे तुमचं, असं तुम्हीच म्हणता. नाही, डेफिनेटली की हे शासन, आमचे मुख्यमंत्री, आम्ही सर्व मंत्री या बाबतीत संवेदनशीलपणे विचार करतोय. की ह्या आता संदीपजी म्हणाले की वाडा भागात कुपोषण नव्हतं. नाही, वाडा भागात देखील कुपोषण होतं, पण डोळखामचं कुपोषण हे आज कमी झालेलं दिसतंय त्या मानाने. पण वाडा मोखाड्याचं कुपोषण हे अजूनही स्थिर आहे, तसंच आहे. याच्या मागची कारणं जर बघितली तर आज डोळखाम भागामध्ये, त्या भागामध्ये रोजगाराचे साधनं नवीन प्रकारे झालेली आहेत आणि मोखाड्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आज एकही इंडस्ट्री नाहीये. बरोबर. त्यामुळे हाताला काम नाहीये. पाऊस भयानक पडतोय, तो शेतकरी घरी बसून आहे. आणि जी कार्डाची योजना सांगितली त्याच्यामध्ये आज अंत्योदय कार्डाचं स्प्लिटिंग होणं आवश्यक आहे, कारण आज आदिवासी लोक पण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहणं पसंत करतात. त्यामुळे आईला रेशन मिळते पण मुलाला रेशन, पडवीत राहणाऱ्या मुलाला रेशन मिळत नाही. त्यासाठी हे देखील करणं आवश्यक आहे. ह्या लोकांना सगळ्यांना रेशन कार्ड देणं गरजेचं आहे. मग भूकबळीचा जो काही प्रश्न माननीय विवेक पंडितजींनी उपस्थित केला तो देखील संपेल. अशा प्रकारच्या कॉन्व्हर्जन्स ऑफ स्कीम पहिल्यांदा म्हटलं की समन्वय जर झालं तर आदिवासी खाते खूप पैसे खर्च करते, महिला बाल कल्याण खूप पैसे खर्च करते, कार्ड दिली जातात, पण हे त्या शेवटच्या घटकांपर्यंत डॉक्टर साहेब, डॉक्टर मंत्री महोदय, ज्या पद्धतीने आपण उद्योगांसाठी एक खिडकी योजना आणतो तशा पद्धतीने हे काम करणं आवश्यक आहे. डॉक्टर रवींद्र कोल्हे आपल्या बरोबर आहेत. आम्हाला रवींद्रजी सांगा, आपण अनेक वर्ष या ठिकाणी काम करताय, त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे? वाडा मोखाड्यापेक्षा भीषण परिस्थिती तिथे आहे का त्या ठिकाणची परिस्थिती सावरले, तिथे काम नाहीये? नाही, परिस्थिती फार बदल नाहीये, जवळजवळ सर्वत्र सारखी आहे. पण प्रश्न की मेळघाट मध्ये जो मोदयांनी प्रश्न मांडला की अंत्योदयाचे कार्ड जरी इश्यू झाले तरी ते एक 20 वर्षापूर्वी जे इश्यू झाले त्यांनाच ते धान्य मिळतं. बरोबर. आज मुलं पण तरुण झाली, त्यांची मुलं पण तरुण झालीत, पण नवीन वाढ काहीच नाही, कारण बीपीएल कार्डची संख्या वाढवता अशा पद्धतीने मांडणी होते आहे आणि नवीन कार्ड इश्यू करण्याची गरज आहे. डॉक्टर दीपक सावंत, तुम्हाला खरंच जोवर हा कोऑर्डिनेशनचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा की तो सॉल्व्ह करणं.
रवींद्र कोहली जे म्हणतात आणि डॉक्टर बरोबर होणार नाही, खरंच तर ही समन्वयाचा अभाव, परिस्थितीमध्ये जे फार बदल अंत्योदय होणार. सारख्या योजनेतनं धान्य बाळे पोहोचायला पाहिजे 25 छोटी वर्ष गोष्ट आहे. झालीत. यावर निर्णय राज्य शासनाने घेतला तर करता येऊ शकेल. नाही, डेफिनेटली राज्य शासनाने याच्या निश्चितच. बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे म्हणजे गिरीश बापट साहेबांकडे याविषयी मी स्वतः पत्र दिलेलं आहे आणि हो. निश्चितपणे हे येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक महिन्याभरामध्ये आपल्याला ही कार्ड मिळतील. यात एक संजयजी एक ही स्वागतार्ह गोष्ट आहे जी आता मंत्री महोदयांनी सांगितली. हा. मला एक सुचवावं याच्यामध्ये वाटतं की जो कुपोषणग्रस्त भाग आहे, हो मेळघाट असेल, नंदुरबारचा भाग असेल, हा ठाण्यातला भाग असेल, पालघरमधला भाग असेल, इथे प्रत्येक आदिवासी कुटुंबाला अंत्योदयाचा लाभ दिला गेला पाहिजे. आणि त्या अंत्योदयाच्या लाभामध्ये आपल्याला डॉक्टर त्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील एक वैद्यकीय अधिकारी म्हणून, हो. की त्यामध्ये आपल्याकडे खाण्यामध्ये तेलाचं प्रमाण नाही, जी खाण्यामध्ये साखरेचं प्रमाण नाही, बरोबर. खाण्यामध्ये म्हणजे प्रथिनांचं प्रमाण, डाळींचं प्रमाण नाही. हो. तर ह्या डाळी, तेल आणि साखर किंवा गूळ हो. हे सुद्धा त्या अंत्योदय कार्डावर जर दिलं गेलं तर तात्कालिक उपाययोजना भूक थांबवण्याकरता आपण खूप काही पल्ला गाठू शकू असं माझंही मत आहे. सावंत त्यामुळे साहेब, ही त्याच्यात हे सूचना आली ते म्हणजे शासनाने पूरक आहे, स्वीकारावं. ज्यात प्रोटीन्स, मिनरल्स आणि एनर्जी सगळं मिळेल. याही सूचनेचा विचार करायला मला लागेल. वाटतं की आपण पूर्वी तेल देत होतो, हा. तेल या याच्यामध्ये देत होतं कारण हो. त्याच्यातली जी स्निग्धता आहे, त्याच्यामधले जे ट्रायग्लिसराईड आहे हा. तेलामधलं, हे कुपोषणासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती उपयुक्त आहे. बरोबर. कारण ट्रायग्लिसराईड बेसिकली या मुलांमध्ये कमी असल्यामुळे यांची वेस्टिंग खूप होते बरोबर. आणि मग ते मॅरेझमेटिक चाइल्ड मध्ये जाते. तर खरंच असं त्यांची सूचना खूप चांगली आहे की साखर, गूळ आणि तेल याचा देखील अंत्योदयामध्ये समावेश करणं मेडिकली देखील बरोबर आहे. संदीप प्रधानजी, तुम्ही सांगा, अनेक स्वयंसेवी संस्था गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये काम करतायत. कुठलाही प्रश्न शासन फक्त सोडवू शकत नाही, लोकांनी सहकार्याचा हात दिला पाहिजे. याच्यामध्ये या संस्था कमी पडतात असं वाटतं का, की त्यांच्यामध्येही समन्वय नाही, फक्त क्रेडिट घेण्याचं काम केलं जातं? नाही, निश्चित हा फार महत्वाचा प्रश्न आहे की शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचं काम आहे. अगदी बरोबर. पण मला असं वाटतं की जसं आपण मगाशी जागतिकीकरणाचा उल्लेख केला, हो. की जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर एखाद्या समाजाचे म्हणून जे लढे होते, म्हणजे आदिवासींच्या प्रश्नावरती आदिवासी समाजाचा म्हणून जो लढा होता जी. तो होत नाही. आता थोडंसं काय झालंय दुर्दैवाने, म्हणजे मी स्पष्टपणे बोलतो, हो. कदाचित माझे मित्र विवेक पंडित यांना थोडंसं खटकेल ते, हा. पण असं झालेलं आहे की या सगळ्या समस्यांच्या, वेगवेगळ्या समस्यांच्या, म्हणजे पाण्याची समस्या असेल, नाही तर आदिवासींची समस्या असेल, हो. त्याचं एनजीओ करण झालेलं आहे. जी. म्हणजे एखादी एनजीओ एखाद्या गाव दत्तक घेते, तिथं खूप चांगलं काम करते, एखादं रोल मॉडेल उभं करते आणि ते दाखवलं जातं, त्याच्याकडे बघितलं जातं, मीडिया सुद्धा तेच दाखवतं, हो. ते तयार करणाऱ्यांना पुरस्कार मिळतात, त्यांचा नावलौकिक होतो. पण ओव्हरऑल जर विचार केला तर त्याच्या आजूबाजूला शेजारच्या गावामध्ये तोच प्रश्न शिल्लक असतो. बरोबर. आणि मग मला असं वाटतं काही काही वेळेला असं पण होतं की याच्यामधून म्हणजे राज्य सरकारच्या एक मिनिट मी एकच मिनिटात संपवतो, राज्य सरकार सुद्धा अनेक निर्णय घेतं. तर तेव्हा असं कुठं नको व्हायला की म्हणजे ह्या समस्यांच्या सोडवणुकीला, पूर्ण सोडवणुकीला जर काही एखादी व्यवस्था उभी राहत असेल तर त्या व्यवस्थेलाच विरोध सातत्याने सामाजिक संस्थांकडून पण होता कामा नये. विवेक पंडित, यावर तुमचं काय मत आहे? संजयजी, हा जी. मी खरं म्हणजे त्यांना असं का वाटलं की मला ते पटणार नाही किंवा ते आवडणार नाही, तेच त्यांनी सगळ्या त्यांनी- स्वयंसेवी त्यांनी संस्थांचे प्रतिनिधी आहात त्यांनी तुम्ही हे आज. अतिशय योग्य विश्लेषण केलेलं आहे. जी. प्रश्न असा आहे की स्वयंसेवी संस्था या जर प्रकल्पामध्ये गुंतणार असतील आणि त्या मॉडेलवर जाणार असतील आणि सरकार नाहीच, अस्तित्वातच जी. नाही असं जर समजणार असतील तर मग ते म्हणतात ती परिस्थिती होते. अशा अनेक स्वयंसेवी संस्था हो. आहेत की जे म्हणतात की सरकारला विसरा, तुम्ही सरकार काही करणार नाही. सरकार करणार नाही तर करणार कोण? बरोबर. गावामध्ये पोहोचणारं कसंही असलं तरी ते सरकारच आहे. हो. सरकारकडूनच हे काम करून घेतलं अगदी खरी पाहिजे. गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्यासारख्या संघटनांचा आग्रह असतो की आम्ही करू, पण आम्ही सर्व करण्याची जबाबदारी घेतलेली नाही. ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारला करण्याकरता काय योग्य करावं लागेल याकरता करून एखादा प्रयोग दाखवणं आणि त्यात मग सहकार्याला, ज्याला गांधीजींनी कोऑपरेट वेअर यू कॅन अँड रेजिस्ट वेअर यू मस्ट असं सांगितलं, जसं आज आमचा संघर्ष चालला. डॉक्टर दीपा सावंतना काहीतरी यामध्ये तुमच्या मतावर मत प्रदर्शन करायचं. मी मेळघाटमध्ये पण काम केलंय. मेळघाटमध्ये 359 गावामध्ये 364 किंवा 350 जवळजवळ स्वयंसेवी संस्था काम करतात. चांगली गोष्ट आहे. हो. पण बेसिक प्रश्न असा आहे की या स्वयंसेवी संस्थांनी किंवा सरकारच्या व्हीसीडीसी मध्ये किती प्रयत्न केले तरी तिकडचा आदिवासी माणूस जो मायग्रेट होतो, बरोबर आहे, आणि
मायग्रेट झाल्यानंतर तो 4 महिने बाहेर राहिल्यानंतर त्या मुलाची परिस्थिती, मॅम मधल्या सॅम मधल्या मुलाची परिस्थिती जी सुधारलेली असते ती पुन्हा पूर्ववत होते आणि त्यातून त्याची डेथ होते किंवा त्याला प्रॉब्लेम सुरू होतात आणि तो क्रिटिकल झाल्यानंतर आपल्याकडे येतो पावसाळ्याच्या काळानंतर. इथे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुमचं मग असे म्हणणं होतं ते डॉक्टर साहेब बरोबर होतं. मंत्री महोदय, आपण जे म्हणलात की स्थानिक ठिकाणी रोजगार त्याला जर का मिळाला तर ही समस्या राहणार नाही. या बाबतीत अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गीतेजी आपल्या बरोबर आहेत. किरण गीतेजी, आपलं या महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. जे दूरध्वनीवरनं आपल्या बरोबर आहेत. आणि मी या सगळ्या परिस्थितीचा आढावा जर का घेतला तर अमरावतीची त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, मेळघाटची परिस्थिती कशी आहे, डॉक्टर रवींद्र कोल्हे पण आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आहेत. सद्यस्थिती काय? नमस्कार. आपल्याला मेळघाटामध्ये 3 प्रकारचे चॅलेंजेस आहेत. एक भौगोलिक आहे, दुसरं आरोग्य विभागाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत आणि तिसरं सामाजिक सांस्कृतिक आहे. हो. भौगोलिक दृष्ट्या आता जवळपास आमचे 300-350 गाव आहेत. आरोग्य केंद्र असो, उपआरोग्य केंद्र असो, अंगणवाडी असो, आता आपल्या संस्थात्मक ज्या गोष्टी जागेवर असायला पाहिजे त्या जागेवर आहेत. मॅनपॉवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्याकडे प्रश्न आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करण्याचा. काही या सामाजिक सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्यामुळे आताही 30% आपल्या ज्या डिलिव्हरी
म्हणणं अगदी बरोबर आहे की काही ठिकाणी हे वरून मंत्रालयातून आलेले निर्णय खाली जिल्हा पातळीवर त्याचा अवलंब होतो की नाही किंवा तो योग्य पद्धतीने हाताळले जातात की नाही. पंकजाताई एकच मिनिटं तुम्हाला थांबवतो. डॉक्टर दीपक सावंत बरोबर आहेत. आपण दोघंही मंत्रिमंडळात ते त्या ठिकाणचे दोन्ही प्रतिनिधी आहात. दीपकजी सावंत, आपण आपल्या टास्क फोर्सचे आज आपण प्रमुख आहात. आपल्याला आनंद वाटला असेल ही बातमी ऐकल्यानंतर. सह्याद्री वाहिनीच्या मंचाकडनं आपलं हार्दिक अभिनंदन. आपण दोघं तरी समन्वयातनं पुढच्या भविष्यामध्ये 2 वर्षामध्ये हा प्रश्न सोडवू शकाल अशी ग्वाही तुम्ही देऊ शकता का? निश्चितपणे पंकजाताई आणि माझं याच्या बाबतीमध्ये नेहमीच बोलणं होते आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या योजना, आमच्या डिपार्टमेंटच्या योजना ह्या एकत्रित करून कशा प्रकारे महिलांचं म्हणजे हे महिलांचं पोषण वाढवणं, त्याचबरोबर त्यांना होणाऱ्या बालकांचं पोषण वाढवणं हे आम्ही दोघं जण मिळून करू. मी जरी अध्यक्ष असलो असं आपल्याकडनंच आता मला बातमी कळते, मला आतापर्यंत माहित नव्हतं. तर निश्चितपणे पंकजाताई मला मदत करतीलच आणि आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एकवाक्यता आहे. ती चांगली गोष्ट आहे. ती सातत्याने जरूर वर्तमानपत्रात दिसते. पंकजाताई, एकच मुद्दा तुम्हाला महत्वाचा विचारतो. आपण जेव्हा त्या ठिकाणी जव्हार मोखाडामध्ये तिथे जे आपण प्रत्यक्ष पाहणी केली, दौरा जेव्हा केलात, जमावबंदीचे आदेश द्यावे लागले, लोकांमध्ये प्रचंड त्या ठिकाणी संतापाची लाट होती. ही परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं हा जनक्षोभ थांबवण्यासाठी तुम्हाला आग्रही पाऊल उचलावं लागेल. या मंचावरून आपण काय आश्वासित करू शकता आदिवासी समाज? मुळामध्ये काही संतापाची लाट नव्हती. मी जेव्हा तिथे गेले तर तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासनाने जमावबंदी लावली होती, ज्याच्यावर मीच आक्षेप घेतला आणि मी तात्काळ उठवण्याचे आदेश दिले आणि मी अगदी लोकांमध्ये मिसळून लोकांच्या घराघरापर्यंत गेले. त्यांनी तिथल्या परिस्थितीच्या अनुषंगाने तो निर्णय घेतला होता. मी सांगितलं, मी लोकांमध्ये काम करणारी व्यक्ती आहे, लोकांमध्ये घुसून काम करणारी व्यक्ती. जमावबंदी करून माझं राहण्याचा उपयोगच नाही. जेव्हा की मी जमावात जायला तयार आहे, तिथल्या लोकांचा काही आक्रोश असेल तर तो पण झेलायला तयार आहे. आणि मी स्वतः तिथे गेले आणि काही लोकांनी आपलं मनमोकळं माझ्याशी संवाद साधला. मला वाटतं की कुपोषण हा विषय आरोग्य, महिला बालकल्याण, आदिवासी विभाग याच्याही पलीकडे जाऊन त्या जिल्ह्याच्या त्या कुपोषित असणाऱ्या लोकांच्या मध्ये असणारं अज्ञान, तिथल्या अंधश्रद्धा आणि तिथलं आरोग्य आणि तिथलं पोषण या सगळ्या गोष्टींचा सामूहिक विचार करून तिथे निर्णय घ्यायला पाहिजे. आता मलाही कळलं आणि दीपक सावंतांनाही कळलं की ते टास्क फोर्सचे मुख्य झालेले आहेत. तुम्ही त्यांना बातमी दिली, ते खुश झाले तिथे आजच्या चर्चेमध्ये. मला आपल्याकडलं कळलं. मी फील्ड मध्ये आहे, मी एका धरणावर आहे, मी तिकडनं बोलते तुमच्याशी. त्यामुळे मला ऍक्च्युली टीव्हीवर काय चाललंय माहित नाही. पण दीपक सावंत स्वतः डॉक्टर आहेत आणि जच्चा बच्चा हा कार्यक्रम राबवण्याचं मी तिथे डिक्लेअर केलेलं आहे. ते त्यांनी आणि मी मिळून राबवला. आणि जर एखाद्या मातेने आपल्या मुलाची सगळ्यात चांगली काळजी घेण्याचं एक छान प्रशिक्षण त्यांना दिलं तर हा प्रश्न एक माताच सर्वात जास्त मुलाची काळजी घेऊ शकते. आणि त्याच्यामुळे माता आणि म्हणजे जच्चा आणि बच्चा हा कार्यक्रम जर या 7 जिल्ह्यामध्ये जर आम्ही राबवला तर तो फार सुंदर कार्यक्रम राबवता येईल आणि त्याच्यातनं फार आपल्याला काय. धन्यवाद पंकजाताई, आपण या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. आमच्यावर दूरध्वनीवरनं त्या व्हिजिटमध्ये धरणाचे असताना देखील आपण सहभागी झालात. मनापासून आपले आभार व्यक्त करतो. पालघर जिल्ह्यामध्ये गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि जी कुपोषित बालकं आहेत, मग ती तीव्र कुपोषित असतील किंवा अतितीव्र कुपोषित असतील, या सर्वांचं सर्वेक्षण आणि त्याच्यावरती आवश्यक असणारे उपचार हे आम्ही सुरू केलेले आहे. त्या ठिकाणी कॅम्प्स लावलेले आहेत. तशा प्रकारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत. अन्य बाकी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा डॉक्टर्सचे इकडे यायला तयार आहेत. त्यांची आम्ही यंत्रणा उभी करतो आहोत. त्याचप्रमाणे विशेषतः जी समस्या उद्भवते पावसाळ्याच्या 2-2.5 महिन्यामध्ये, की ज्या महिन्यामध्ये आमच्या तिकडच्या आदिवासी बांधवांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत नाही आणि रोजगार नसल्यामुळे त्यांना आपलं कुटुंब चालवणं फार अवघड जातं आणि म्हणून त्यांना अशा प्रकारे कशी मदत करता येईल त्याचाही विचार आम्ही या अनुषंगाने करतो आहोत. रोजगार त्यांना कायमस्वरूपी त्यांच्याच भागात मिळाला पाहिजे याच्याही आम्ही व्यवस्था करतो आहोत. त्यामुळे त्याचप्रमाणे मग त्यांना आरोग्य चांगले मिळालं पाहिजे, पिण्याचं पाणी चांगलं मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत या शासनामार्फत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नवीनच आता मागच्या वर्षी आम्ही एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या मार्फत ज्या आमच्या गरोदर माता आहेत, या मातेला एक वेळचा सकस आहार अंगणवाडी केंद्रामध्ये देण्याची योजना आहे. स्तनदा माता आहेत
त्या मातांना सुद्धा अशा प्रकारे एक वेळचा सकस आहार देण्याची योजना आहे. त्याचबरोबर ह्या योजनेचा आणखी विस्तार करून आणि जे आमची 6 महिन्याचं ते 6 वर्षापर्यंत जे बालक आहेत या बालकांना चांगलं दूध आहे, केळी आहेत, अंडी आहेत किंवा फळं आहेत, हे आहार अशा प्रकारे आहार देण्याची ही योजना आहे. आणि हे जे योजना आहेत, आम्ही जे कुपोषणाचं निर्मूलन करायचा जो विषय आहे तो आमच्या साधारणपणे 3 डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही करतो आहे. पहिलं डिपार्टमेंट आहे आरोग्य खातं आहे. आरोग्य खातं, त्याचप्रमाणे महिला आणि बाल विकास विभाग आणि आमचा आदिवासी विकास विभाग. आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे की ह्या दोन्ही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावराजींनी मत मांडलं. नागपूरच्या दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर रवींद्रजी कोल्हे आहेत. आपल्याला या सगळे जे मतप्रदर्शन त्यांनी जे केलं त्यावर काय वाटतं? हे एक पद्धतीचं त्यांचं प्रस्तुत निवेदन आहे. परिस्थिती काय? नाही, परिस्थिती अशी आहे की डॉक्टर्सची गरज फार महत्वाची आहे आणि ती गरज जर पूर्ण करायची असेल तर माझं त्यामध्ये एक असं सजेशन आहे जी की जे CSR चा फायदा घेऊन कंपन्यांना आवाहन केलं पाहिजे की ज्याप्रमाणे ते एका इंजिनियरला अपॉइंट करताना एक पॅकेज देतात, ॲब्सोल्यूट राईट, त्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्सला कंपन्या आपल्या CSR मधून एक पॅकेज डिक्लेअर करावं की ज्याचा सरळ सरळ फायदा तिथल्या मुलांना मिळेल आणि त्याचा आरोग्य सुधारण्यासाठी डॉक्टर तिथे पूर्ण वेळ उपलब्ध होऊ शकतील. आज MBBS डॉक्टर प्रत्येक प्राथमिक केंद्राला उपलब्ध झाले आहेत, मात्र एक्सपर्टीजची गरज आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स नाही आहेत. जर बाळंतपण अडलं तर त्यावेळी गायनाकोलॉजिस्ट आणि अॅनेस्थेटिस्ट आणि ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट ह्या तिघांची गरज पडते, तर ती नाही आहे. ही महत्वाची गरज. डॉक्टर साहेब, जर CSR आपल्यावर डॉक्टर दीपक सावंत आहेत. आपण तुम्ही सांगा की महत्वाची गरज आहे, पूर्ण होणं आवश्यक आहे. काय वाटते तुम्हाला? आपण हा प्रयोग आता मोखाड्यामध्ये सुरू केलेला आहे, म्हणजे पालघर जिल्ह्यात सुरू केलेला आहे. मुंबईतल्या काही प्रथितयश डॉक्टर हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स आपण तिथे पाठवण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. मग जसलोक हॉस्पिटल असेल किंवा ग्लोबल हॉस्पिटल असेल किंवा सूर्या नर्सिंग होम सारखं हॉस्पिटल असेल किंवा KM रुग्णालय असेल. KM रुग्णालय ऑलरेडी काम करते. हिंदुजा, जामसर, जव्हार मोखाड्यामध्ये ऑलरेडी काम करते. तर ह्या सगळ्या डॉक्टरांना आवाहन करून, हॉस्पिटलच्या CEOना आवाहन करून त्यांचे डॉक्टर्स आठवड्यातून 2 दिवस पेडियाट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट हे जाण्याचं त्यांनी कबूल केलं. आणि हा फक्त या मोखाड्यापुरती म्हणजे पालघरच्या या कुपोषणापुरती मर्यादित नाहीये. तर पुढचं 1 वर्ष जी काही सप्लिमेंटरी गरज लागेल ती सर्व हे लोक करायसाठी तयार आहेत. आणि निश्चितपणे असाच प्रकारचा प्रयोग आपण मेळघाटमध्ये नागपूरच्या माध्यमातून आपण नक्कीच आपण स्वतः डॉक्टर आहात, टास्क फोर्सचे अध्यक्ष आपण आहात, प्रमुख आहात. नक्कीच आपल्याकडे अपेक्षा आपण व्यक्त करतो. मगाशी जो मुद्दा महत्वाचा मांडला गेला की पॅथॉलॉजिस्ट त्या ठिकाणी नाहीत किंवा पुरेसे डॉक्टर्स तिथे नाहीत, विवेक पंडितजी तुम्ही सांगू शकाल ही परिस्थिती बदलल्यानंतर हा प्रश्न बदलेल का? संजयजी, काही मूलभूत बदल करून घेण्याची गरज आहे. आता हा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे मी माननीय मंत्री महोदयांना या आपल्यामार्फत विनंती करीन, शासनाला विनंती करीन की 2-3 गोष्टी त्यांनी कराव्यात. एक, डॉक्टर हा देखील माणूस आहे हे मान्य करावं. 24 तास एक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राला 24 तास करणं हा त्याच्या माणुसकीचा अपमान आहे. बरोबर. त्यामुळे 1 MBBS आणि 2 BAMS हे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला किमान दुर्गम आदिवासी भागामध्ये नेमण्याचे आदेश द्यावेत. दुसरं असं की आपल्याकडे MBBS डॉक्टर्स अवेलेबल होणं हा फार मोठा अवघड प्रश्न असतो. त्यासाठी ज्या आज MBBS मध्ये जी काही स्पर्धा चाललेली आहे त्यांच्या शिक्षणासाठी, त्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्यात किंवा आर्मी मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर एखादं सिव्हिल मेडिकल कॉलेज टाईप आपण त्या जागा देऊन त्यांना त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च शासनानं करावा. आणि 15 वर्ष त्यांनी किमान दुर्गम भागात काम केलंच पाहिजे. तिसरी गोष्ट जी महत्वाची आहे की डॉक्टर जेव्हा दुर्गम भागात राहणार तर तो MBBS झालेला डॉक्टर असणार, त्याला राहण्याला एक निवास त्याला द्या. तो सर्वात गंभीर प्रश्न. राहण्याला निवास नसेल तर कसं काम करेल? डॉक्टर दीपक सावंत, आपली काय प्रतिक्रिया? हा महत्वाचे 3 प्रश्न आहेत. आणखी एक प्रश्न माझा आणखी एक आहे. 791 डॉक्टर आज आपल्याकडे कंत्राटी पद्धतीवर आहेत आणि ते टेम्पररी आहेत, अस्थायी पद्धतीवर आहेत. ते गेली 12 वर्ष अस्थायी पद्धतीवर आहेत. त्यांना इन्क्रीमेंट नाही, त्यांना कुठलंही संरक्षण नाही. आज डॉक्टर सावंतांनी महाराष्ट्रातल्या त्या 791 लोकांना हे जाहीर करावं
की त्यांना आपण सेवेत कायम करून घ्याल, की आज खरं काम करणारे जे कोणी असतात, सेवेत कायम तर करून ते आहे. घेतलं तरी ते मोखाडा जवाहरमध्ये जायला पाहिजेत ना. आज तिथेच काम डॉक्टर करतात. दीपक आज खरं सावंत. काम करणारे डॉक्टर संजयजी दीपक जर सावंत. असतील तर तेच आहेत डॉक्टर. डॉक्टर दीपक सावंत. आपण मांडलेला मुद्दा पंडितजी बरोबर आहे, पण आपण जर थोडंसं पाठीमागे जाऊन, मला थोडासा वेळ द्यावा, जी थोडंसं मागे जाऊन बघितलं तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या ज्या मेडिकलच्या MBBSच्या जागा आहेत त्यामुळे दरवर्षी साधारणपणे 3,500 MBBS डॉक्टर बाहेर पडतात. पोस्ट ग्रॅज्युएशनचे 1,049 पोस्ट ग्रॅज्युएट्स बाहेर पडतात. ही संख्या डिमांड आणि सप्लाय याचं एक व्यस्त प्रमाण तयार झालेलं आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला आणि तो स्वागतार्ह आहे की जिल्ह्यात इथे मेडिकल कॉलेज आणि हे PPP बेसवरती आहे आणि त्यातले जे काही ऍडमिशन मिळतील आपल्याला त्या निश्चितपणे यांना त्या आदिवासी भागामध्ये काम करता येईल. याच्या पुढे जाऊन मी सांगतो की मी MCIला अशा प्रकारचं पत्र लिहिलं आहे की आपण सीट वाढवून द्यावं, आदिवासी भागाचं मेरिट लिस्ट हे खाली करावं आणि आदिवासी भागाच्या आदिवासी मुलांना त्या मेडिकलमध्ये ऍडमिशन देता येईल की नाही हे तपासून बघण्याची प्रक्रिया चालू आहे. जर अशा प्रकारे जर आपल्याला ही योजना आपली जर केंद्र सरकारने मान्य केली तर निश्चितपणे आदिवासी भागातलाच मुलगा डॉक्टर होऊन तिथे सेवा देणं जास्त संयुक्तिक ठरेल आणि त्याची त्या भागाशी बांधिलकी जास्त असल्यामुळे तो अधिक जास्त प्रमाणे सेवा करेल. अशा प्रकारचे राहिला प्रश्न BAMS डॉक्टरांचा. आमच्या समोर एक मोठा प्रश्न आहे की राज्य शासनाचा पूर्वीचा असा एक निर्णय आहे की एकूण संख्येच्या 25%च BAMS डॉक्टर भरावे आणि ते BAMS डॉक्टरांची संख्या आमच्याकडे एक्सीड झाली आहे. काही जिल्ह्यामध्ये कमी आहे, पण ही संख्या एक्सीड झाल्यामुळे आम्ही आता ते पर्सेंटेज वाढवण्याचा निर्णय आजच सकाळी घेतलेला आहे आणि निश्चितपणे यामुळे आपल्याला BAMS डॉक्टर, जसं आपण म्हटलं, आपल्या मताशी मी एकदम सहमत आहे की 1 MBBS आणि 2 BAMS डॉक्टर असले तर हे सगळ्यांना 8-8 तासाची ड्युटी मिळेल आणि काम चांगल्या प्रकारे होईल. फक्त आमच्या समोर एवढंच चॅलेंज आहे की BAMS डॉक्टर हा पोस्टमार्टम करू शकत नाही, त्यावेळी आम्हाला MBBS डॉक्टरचीच गरज लागते आणि त्यांना अशा प्रकारचा काही कोर्स देऊन त्यांना आणखीन ट्रेनिंग त्याच्यामध्ये आपल्याला नक्की सुधारणा करतात. आपले मुद्दे अत्यंत महत्वाचे होते. 791 लोक जे आज अस्थायी पद्धतीवर नाही ते तुम्हाला विधानसभेत मांडता येईल. परत हिवाळी अधिवेशन येणार आहे, तो मुद्दा सगळे मुद्दे डॉक्टर साहेब आपल्या बरोबर ते मंत्री महोदय. महत्वाचा एकच मुद्दा होता जो आपण शिक्षणाच्या संदर्भात म्हटलात की आदिवासींनी त्या ठिकाणी मेडिकलच्या संदर्भात त्या ठिकाणी ठेवाव्यात, आरक्षित ठेवाव्यात. मुळामध्ये त्यांच्या कुपोषणाचा प्रश्न आहे, त्यांना मूलभूत शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत. तर मेडिकलची पुढची गोष्ट राहिली, पण त्या पलीकडे न आता आपण खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी अभिजितजी बांगर आपल्या बरोबर आहेत. वेव पंडितजी पूर्णपणे ऐका. बांगर साहेब जे दूरध्वनीवरून आपल्या बरोबर आहेत, टेलिफोन लाईनवर आपल्या बरोबर आहेत. आपलं मनापासून महाचर्चेमध्ये स्वागत. सध्याची तिथली परिस्थिती कशी आहे आणि त्यावर आपण त्या परिस्थिती सुधारण्याकरता यश मिळवण्यामध्ये आपल्याला खरं यश मिळालं आहे का? पालघर जिल्ह्याची परिस्थिती जर आपण बघितली तर साधारणतः मागच्या 2 महिन्यामध्ये 8 तालुक्यापैकी 2 तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं, मोखाडा आणि जव्हार. ट्रेडिशनली पालघर जिल्ह्याचे आपण यापूर्वीच्या काही वर्षांचा इतिहास जरी बघितला तरी 3 माझे पर्टिक्युलर तालुके आहेत, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्याचा काही भाग आहे ज्या ठिकाणी कुपोषणाची परिस्थिती गंभीर असल्याचं आपल्याला आढळतं इतर भागापेक्षा आणि इतर जिल्ह्यांपेक्षा. इमिडिएटली जे आम्ही मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे आम्ही ऑब्झर्व्ह करतो याला इमिडिएट रिस्पॉन्स करायचं म्हणून आपण इमिडिएटली सर्व मुलांचं 4 तालुक्यातलं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. आम्ही 111 सब सेंटर त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी सर्व 111 मेडिकल ऑफिसर उपलब्ध करून देऊन त्यांचं सर्वेक्षण करत आहोत. ECDC साठी आपण निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिलेला आहे. CTC आणि NRC म्हणून ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या पण आपल्यासोबत. एक विशेषत्वानं मला इथं नमूद करावं असं वाटतं की इथं इमिडिएट जे आम्ही आता ज्या प्लॅन केलेले आहेत त्यामध्ये अजून एक उपाययोजना आपण करतोय, ज्या VCDC आता सुरू होत आहेत आपल्या, त्यामध्ये CSR कॉन्ट्रीब्युशनचा आपल्या कार्यक्रमामध्ये मगाशी उल्लेख झाला होता. तर CSRच्या माध्यमातून आपण एक RUTF म्हणून कन्सेप्ट आहे, रेडी टू यूज थेरॉप्टिक फूड म्हणून. यामध्ये यापूर्वी सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचा वापर झालेला आहे, फार चांगला त्याचा रिझल्ट आहे. तर ते आपण उपलब्ध करून देतोय प्रत्येक बालकाला, जेणेकरून कमी कालावधीमध्ये वेट गेन होऊ शकेल. आणि आणखी म्हणजे अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार आपण देतो त्या पोषण आहारामध्ये ऍडिशनल न्यूट्रिशनल इंटरव्हेन्शन आपण CSRच्या मार्फत करण्याचं नियोजन केलंय. आणि ही फक्त काही शॉर्ट टर्मची ऍक्टिव्हिटी नसेल, पुढच्या 1 वर्षाचं नियोजन करून तेवढा CSR आपल्याकडे उपलब्ध होईल असं आम्ही नियोजन केलेलं आहे. माननीय बांगर साहेब, माननीय मंत्री महोदय, आरोग्य मंत्री महोदय दीपकजी सावंत आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचं. आपण RUTFचा आता उच्चार केलात
तर माझी अशी आपल्याला विनंती आहे की या माध्यमातून की आपण RUTF आणि एपिटाईट टेस्ट राईट ही करावी. एपिटाईट टेस्ट केल्यानंतर आपल्याला त्या मुलामध्ये तो जरी सॅम मधला असेल तरी तो क्रिटिकली इल आहे की नाही हे एपिटाईट टेस्ट वरून आपल्याला कळेल. आणि ही अतिशय सोपी टेस्ट आहे, आपल्याला देखील माहिती आहे. तर आपण ही टेस्ट RUTF देताना करावी अशी माझी आपल्याला नम्र सूचना आहे. हा, ही एकमेव बांगर साहेब अशी महाचर्चा आहे ज्याच्यामध्ये माननीय मंत्री महोदय त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून एक चांगली सूचना तिथे करतायत. आणि खरंच हे अत्यंत महत्वाचं, कारण ही चर्चा म्हणजे केवळ दोषारोप नव्हेत, आरोप प्रत्यारोप नव्हेत. आपण जर म्हटलं विवेक पंडित जे आपल्या बरोबर आहेत, जे त्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून काम करतात, आपण यामध्ये काय सूचना करू शकता का? त्यांनी जी सांगितलेली परिस्थिती आहे ती काही विपर्यास्त आहे का? विवेकजी. मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच्याशी सहमत आहे. आता ते बऱ्याच प्रमाणात करायला लागलेले आहेत. प्रश्न असा आहे की याच्या आधी शासनानं निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की ते स्वतः आता ते मान्य करणार, त्याने करू नये, मी अपेक्षा नाही त्यांची, ते जिल्हाधिकारी आहेत, परंतु त्यांचे हात नाही आहेत. त्यांना रोजगार हमीच्या योजनेसाठी 18 पैकी 11च अधिकारी, फक्त 11 जागा रिक्त आहेत. उपजिल्हाधिकारी त्यांच्याकडे रोजगार हमीचा नाही. आज अनेक पदं ही रिक्त पदं त्या ठिकाणी पडलेली आहेत. कॉम्प्युटर्स हे जुन्या जमान्यातले कॉम्प्युटर्स झालेले आहेत. आपण कनेक्टिव्हिटी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, कॉम्प्युटर्स जुने, रोजगार हमीची अंमलबजावणी होणार कशी? विवेक पंडितजी, त्यांचं जे म्हणणं आहे की मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी आहे, म्हणून त्याकरता आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागतात. कारण कलेक्टर साहेब तुम्ही सांगा काय म्हणणं आहे तुमचं यावर, विवेक पंडितजी म्हणले त्यावर. एक उल्लेख मी मगाशी असा करेल की मगाशी ज्या 2-3 गोष्टी मी सांगितल्या त्या इमिडिएट रिस्पॉन्स आम्ही जो सुरू केलाय ते सांगितलं होतं. यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे. आपण जर कुपोषणाचं दीर्घकालीन याचं अनालिसिस केलं तर सगळ्यात महत्वाचं कारण मला जे वाटतं, आणि आपल्या कार्यक्रमात मगाशी त्याचा उल्लेख झालाही होता, त्या ठिकाणी लोकांना उपजीविकेचा अभाव जो आहे साधारणतः, ज्याला आपण लॅक ऑफ सस्टेनेबल लाईव्हलीहूड म्हणतो, तो हे फार महत्वाचं कारण या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे खरीप हंगाम संपल्यानंतर लोकांना फारसं उपजीविकेचं त्या ठिकाणी साधन राहत नाही. स्थलांतर केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. स्थलांतरामुळे अनेक इश्यू त्यामध्ये निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये MG नरेगा ऑफकोर्स फार महत्वाचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनेक योजना राबवल्या जातात जेणेकरून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामं करून पाणी तिथे उपलब्ध होईल. आणि अतिरिक्त जमीन जर रब्बीमध्ये लागवडीखाली आणली, दुबार पीक करून घेतलं, प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त 1-1 हेक्टर जे आपण लागवडीखाली आणतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बांगर साहेब आपण वेगवेगळ्या उपाययोजनांच्या माध्यमातून यावर मात करण्याचा प्रयत्न करताय. आणि मगाशी मुद्दा तो चर्चेमध्ये होता की स्थानिक ठिकाणी जर का रोजगार उपलब्ध झाला तर हा प्रश्न काही अंशी सोडण्यात यश मिळेल. आपण या चर्चेमध्ये बांगर साहेब सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर रवींद्र कोल्हे, आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. सांगा महत्वाचं की यावर उपाययोजना करण्यासंदर्भात काय भूमिका घेणं आवश्यक आहे, आपण काय सूचना करू शकतात? अत्यंत मोजक्या शब्दात आपण सांगा. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं, आरोग्य विभागाच्या जरी पोस्ट भरलेल्या असल्या तर इतर विभागाच्या प्लांट पोस्टच रिकाम्या आहेत. एका माणसाकडे 4 नाही पण 10 चार्जेस आहेत. जसं वेटरनरी सर्व्हिसेस अत्यंत महत्वाचं आहे. लहान बालकाला जर दूध मिळालं नाही आणि दूध त्याला त्याच्या घरातून मिळू शकतं, पण ते अवेलेबल होऊ शकत नाही कारण डॉक्टर्सची गरज, वेटरनरी हॉस्पिटल, त्याचप्रमाणे रोजगाराच्या योजना राबवताना सुद्धा ही अडचण आहे की त्या ठिकाणी स्टाफच अवेलेबल नाही आहे. अनेक जागा रिक्त आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगून ह्या विषयाबद्दल अत्यंत गंभीरतेने मंत्रिमंडळात निर्णय घेतला पाहिजे की पूर्ण आपल्याकडे रिकाम्या आहेत, पूर्ण प्लांट त्याच्यासाठी पैसा अवेलेबल आहे. तर ते प्रधान सांगा की याविषयी आपण काय एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की मंत्रालय स्तरावर समन्वयाबरोबर स्थानिक पातळीवर सुद्धा समन्वय हवा. आणि आता म्हणजे आरोग्य खात्याकडे ही सगळी सूत्र त्यांनी दिलेली आहेत, पण मुळात जास्त संबंधित खाती ही म्हणजे इतर भाजपच्याकडे आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा सुद्धा त्याच्यातला मुद्दा आहे. पत्रकार संदीप प्रधान बोलतायत, त्यामुळे तो सुद्धा मुद्दा आहे की शिवसेनेकडे हा विषय वर्तमानपत्रात भांडणाला होता. इथं म्हणा विवेक पंडितजी बोला, मोजक्या शब्दात काय करायला पाहिजे? मोजक्या शब्दात सांगायचं तर आता तातडीनं म्हणतो मी, तातडीची उपाययोजना आणि तातडीनं दीर्घकालीन उपाययोजना तातडीनं सुरू केली पाहिजे. दीर्घकालीन उपाययोजना सुरू न करता हा विषय जर संपला तर स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, बालमृत्यू आपल्याला पाहत राहावे लागतील. दीर्घकालीन उपाययोजनेमध्ये रोजगार निर्मिती, कृषी आधारित, वन आधारित याला पर्याय नाही. रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी, त्यासाठी योग्य माणसं
याला पर्याय नाही. आरोग्य विभागाचा भाग नंतर येईल. त्याआधी हा सगळा भाग तातडीनं मुलांना वाचवायचं काम जे आहे ते आता जर डॉक्टर दीपक सावंतांकडे जर आलं असेल त्यांनी हे सर्व काम करता येईल. दीपकजी सावंत, तुम्ही सांगा शेवटचा प्रश्न, तुम्ही काय शासनाची मोजक्या शब्दात भूमिका मांडाल? आपण आश्वस्त करू शकता लोकांना हा प्रश्न लवकर सुटेल? सर्वात प्रथम किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांना त्यांचं सक्षमीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांची हेल्थ, त्यांचं हिमोग्लोबिन हे वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. त्या ज्यावेळी प्रजनन क्षमतेत जातील तोपर्यंत त्यांचं वजन आणि त्यांची प्रजनन क्षमता जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्याच्या दृष्टीने लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रिपीटेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी कुटुंब नियोजनाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. ते राज्य शासन करेल. आणि आज राज्य शासनासमोरचं मोठं ध्येय असं आहे की MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आणि IMR आज आपण आपल्या पुढे फक्त तामिळनाडू आणि केरळ आहेत. आपण 3 नंबरवरती आहेत. म्हणजे आपला दर 22 आहे 2014च्या प्रमाणे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज जन्मदर देखील वाढतो आहे. हा जन्मदर वाढताना मृत्यूदर हा रोखणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन्ही प्रकारची उपाययोजना राज्य शासन या सर्व समन्वयाच्या सर्व मंत्रालयांच्या सोबतीने करेल. अगदी बरोबर. आजच्या महाचर्चेत आपण हेच फलित मांडलं पाहिजे की जर का त्या ठिकाणी भूकबळी गेले नाहीत, कुपोषित माताच राहिला नाहीत, तर कुपोषित बालक जन्माला येणार आहेत, त्यांना उत्तम आरोग्य मिळेल. त्याच्या पलीकडे त्यांचे विवाह जर का 18 वर्षांनी 21 वर्षानंतरच जर का झाले तर बहुतांश हा प्रश्न आहे हा त्या ठिकाणी सुटण्यामध्ये यश मिळेल. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विशेष महाचर्चेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मनपूर्वक शुभेच्छा.